राजकीय मुक्ताफळ तर वाटेल तसे उधळली जातच आहेत, पण महापुरुषाबद्दल बोलतानाही यांच्या जिव्हा अशा कशा सैल सुटतात. मित्र हो, नमस्कार. काही राजकीय नेत्यांच्या जिव्हा इतक्या काही सैल सुटलेल्या असतात की त्या हसडल्याच पाहिजेत असं आपल्याला वाटून जातं. संताप येतो यांच्या एकेका वक्तव्याचा, बेलगाम बेताल वक्तव्याचा. बुद्धीचा, अभ्यासाचा पत्ता नसतो आणि अकलीचे तारे मात्र तोडत सुटलेले असतात ही मंडळी. आपण काय बोलतोय, त्यातून काय अर्थ ध्वनित होतोय याची साधी जाणीव तर सोडाच, पण साधं भान सुद्धा यांना उरलेलं नसतं. नको तिथं वळवळणारे जिभेचे हे 3-4 नेते भाजपात आहेत. त्याबरोबर एकनाथ शिंदे गटात मात्र अशा मंडळींचा भरणा जरा जास्तच आहे, नाही का. बरं, हे बोलतात ते बोलतात आणि वर आपलंच कसं बरोबर म्हणून समर्थन सुद्धा करतात. बघा, शेतकरी असो किंवा एखादी कुठली घटना असो, एवढंच काय, थोर महापुरुष असले तरी सुद्धा यांच्या जिभेला लगाम लागत नाही. एकनाथ शिंदे गटात असे जे काही 4-5 नेते आहेत ना, त्यातले ते एक संजय गायकवाड. शिंदे गटाने मराठीचा मुद्दा बाजूला सारून हिंदी सक्तीचा पुरस्कार केला, त्यावर बरीच चर्चा होते. एकनाथ शिंदे यांनी तर महाराष्ट्रात बोलताना जय गुजरात असा नारा दिलाय आणि याच हिंदीच्या विषयावरून एकनाथ शिंदे गटाचे संजय गायकवाड यांनी अत्यंत संताप आणणारं विधान केलंय. हिंदी सक्तीचा GR मागे घेतल्याबाबत पत्रकारांनी या गायकवाड यांना विचारलं, त्यावेळी ते काय म्हणाले बघा. छत्रपती संभाजी महाराज यांनी 16 भाषा शिकल्या, मग ते काय मूर्ख होते का? छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी ताराराणी, जिजाऊ हे सगळे बहुभाषिक होते. त्यांनी इतक्या भाषा शिकल्यात, ते काय मूर्ख होते का? त्यामुळं भाषेवरून वाद करणं चुकीचं आहे असं हे म्हणाले. म्हणजे बघा, नेते म्हणून घेणाऱ्यांची बुद्धी कुठल्या पातळीची असते. महापुरुषांच्या बाबतीत बोलताना सुद्धा यांना भान राहत नाही. मतांचा जोगवा मागताना मात्र यांना हे सगळे महापुरुष आठवतात, मग त्यांचा जय जयकार होतो, भाषणातून पुन्हा त्याचा उल्लेख होतो, पण नंतर बोलताना मात्र यांना कसलंही भान राहत नाही. संजय गायकवाड यांचा हा व्हिडिओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे आणि हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून लोक प्रचंड संताप व्यक्त करीत आहेत, राग व्यक्त करीत आहेत, अत्यंत तीव्र शब्दामध्ये प्रतिक्रियाही देऊ लागले आहेत. काय बोलतोय आपण, कुठल्या वेळी कुठली उदाहरणं देतोय, आपल्या बोलण्यातून नेमका काय अर्थ ध्वनित होतोय याची साधी जाणीव सुद्धा नसावी यांना. बघा, ते काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी मात्र चांगलंच सुनावलं यांना, या गायकवाड यांना आणि माहिती सरकारला सुद्धा. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराजांना मूर्ख म्हणतात. कशासाठी? तर हिंदी भाषेच्या सक्तीसाठी. सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, आपण कशासाठी कोणाचं उदाहरण देतो आहोत, काय भाषा वापरतो. महापुरुषाचा अवमान करणं ही सत्ताधाऱ्यांची अधिकृत संस्कृती झाली आहे काय? या सत्ताधाऱ्यांना कसली मस्ती आली आहे, अशा शब्दामध्ये विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारला आणि या संजय गायकवाड यांना सुद्धा त्यांची जागा दाखवून दिली आहे. आणखी अनेकांनी अशा संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि याचे पडसाद आता नक्की उमटतील. सोशल मीडियावर तर लोक अक्षरशः धुलाई करू लागलेले आहेत. तो धुलाई. राजकीय मुक्ताफळ तर वाटेल तसे उधळली जातच आहेत, पण महापुरुषाबद्दल बोलतानाही यांच्या जिव्हा अशा कशा सैल सुटतात. खरं तर मित्रांनो, हा प्रश्न उत्तर नसलेला प्रश्न आहे. मित्रांनो, एकनाथ शिंदे गटाचे हे संजय गायकवाड यांनी जी काही भाषा वापरली महापुरुषाच्या संदर्भामध्ये, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? अगदी मनमोकळेपणे आणि बिनधास्तपणे व्यक्त व्हा मित्रांनो, आणि कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.